सुप्रीम कोर्टानं आज दिलेल्या निर्देशांनंतर ओबीसी नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात बघूयात। न्यायालयाने आज स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही निवडणुकीला आम्ही स्थगिती देत नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी ही डेडलाईन टाकून दिलेली आहे आणि 31 जानेवारीच्या पूर्वी या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपवायच्या आहेत आणि त्याच्यामुळे ते थांबवू शकत नाही। राज्य निवडणूक आयोग सुद्धा थांबवू शकत नाही, कारण उद्या सर्वोच्च न्यायालय म्हणणार की आम्ही थोडी थांबवले होते, आम्ही ते दिलेला नव्हता आणि म्हणून राज्य निवडणूक आयोग या निवडणुका थांबवणार नाही। आम्ही सन्माननीय न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करतो पहिल्यांदा। पण आता लार्जर बेंच जे बनवलेलं आहे त्याची हिअरिंग घेत असताना महाराष्ट्रानं अनुभवजन्य डाटा गोळा केला का, इम्पेरिकल डेटा गोळा केला का? कारण बांटिया समितीनं जी आकडेवारी ओबीसीची दाखवलेली आहे ती महाराष्ट्राच्या डोळ्यात धुळफेक करणारी आहे। त्यामुळे बांटिया समितीच्या शिफारशी महाराष्ट्र शासनाने लार्जर बेंच समोर देऊ नये, अनुभवजन्य व्यापक असा सर्वे करावा, सुप्रीम कोर्टानं सांगितलेली ट्रिपल टेस्ट करावी आणि मग लार्जर बेंच समोर हे हिअरिंग व्हावं। सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीनंतर 2 तारखेच्या मतदानाचा मार्ग मोकळा झाला असला तरी मूळ प्रश्न मात्र अजूनही सुटलेला नाही। ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण 50% मर्यादा ओलांडते तिथं निवडणुका कशा घ्यायच्या, वॉर्डमधलं आरक्षण कसं जाहीर करायचं आणि सोबतच सुप्रीम कोर्टानं घालून दिलेल्या 50% मर्यादेचं पालन कसं करायचं याची उत्तरं अजूनही मिळायची आहेत। सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग केले आणि पुढची सुनावणी 21 जानेवारीला होईल। या सुनावणीमध्ये कोर्ट काय निर्वाळा देतं यावरच या सगळ्या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।